नमस्कार मित्रांनो, सदर व्हिडिओमध्ये आपणास एक नव्हे तर चक्क 3 असे साप दिसत आहेत। हे साप आहेत नानेटी या जातीतील। हा साप प्रामुख्याने भारतात सर्वत्र आढळतो। हा एक बिनविषारी साप आहे। तर मित्रांनो, हे माझ्या घरापासूनच काहीच अंतरावर एक नव्हे तर चक्क मला असे 3 हे नानेटी जातीतील साप पाहायला मिळाले। ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय आणि थोडक्यात याचे सापांची माहिती देखील सांगणार आहे। तर या सापांबद्दल थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत। हा साप भारतामध्ये सर्वत्र आढळतो। याचा रंग बदामी तपकिरी असून हिरवट झाक असते। डोक्यापासून शेपटापर्यंत पाठीवरून गेलेले पट्टे असतात। नानेटी हा साप 100 ते 150 सेंटीमीटर लांब असून शेपूट शरीराच्या 1/3 लांब असते। या सापाची शेपटी लांब आणि निमुळती असल्याने इंग्रजीत याला व्हिप स्नेक असेही म्हणतात। तर शरीरावर मऊ खवले असतात। पाठ तपकिरी रंगाची असून पाठीवरील प्रत्येक खवल्याला निळसर काळ्या रंगाची कडा असते। नानेटी हा साप झुडपे आणि भाताच्या खाचरांच्या कडेने राहतो। तसेच तो गवताळ भागात देखील आढळतो। तर मंडळी, असा साप तुम्हाला कधी दिसल्यास घाबरून जाऊ नये आणि तो जर चावला म्हणजे दंश केला तरी यापासून फारशी विषबाधा होत नाही। तो बिनविषारी आहे, त्यामुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही। शिवाय हे साप असं म्हणतात की एक आपल्याला हा साप दिसला नानेटी जातीतला तर एकूण 7 दिसतात। आमच्या इकडे या सापाला कोकणामध्ये काही भागात वानेरू अशाही एका आपल्या ग्रामीण भाषेत नावाने याला ओळखलं जाते, वानेरू। आणि ही वानेरू असे म्हणतात। जर एक दिसलं किंवा एक जर मारलं तर एकूण 7 दिसतात। ही एक अशी चाल प्रचलित आहे। तुम्ही पाहू शकता, नीट बघून घ्या। हा नानेटी जातीतील साप कसा कोणत्या रंगाचा असतो तो पाहू शकता। चक्क या ठिकाणी एकूण 3 साप आहेत हे नानेटी जातीतील।